धनगरांना एसटी मधून आरक्षण द्यावं ही मागणी करत ते उपोषणाला बसतात। अनेक दिवस उपोषण चालतं, सरकार दखल घेत नाही। मग असाच एक दिवस येतो, ते मोर्चा आणि सभा घेतात आणि जालना जिल्ह्यानं कधीच पाहिली नसावी अशी गर्दी या सभेला जमते। गर्दीचे व्हिडिओ व्हायरल होतात आणि सगळ्यांनाच दखल घ्यावी लागते। या सगळ्या आंदोलनाचा नायक एकच असतो, तो माणूस म्हणजे दीपक बोराडे। हेच दीपक बोराडे कोण आहेत, आरक्षणाबद्दलची त्यांची भूमिका काय आहे, त्यांची धनगर समाजातल्या राजकारण्यांबद्दल, मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगेंबद्दल काय भूमिका आहे, हेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी सुधीर, लोकमत मध्ये आपलं स्वागत आहे। आरक्षण, उपोषण, आंदोलन आणि मोर्चांचं केंद्र बनलेल्या जालना जिल्ह्यातले दीपक बोराडे आहेत। जाफराबाद तालुक्यातलं गोंदनखेडा हे त्यांचं मूळ गाव आहे। राजकारण आणि समाजकारणात येण्यापूर्वी ते पोलीस दलात होते। 9 वर्ष त्यांनी ड्युटी केली। 2014ला त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि आधीपासूनच त्यांना ज्या गोष्टीत रस होता त्या राजकारण आणि समाजकारणात ते सक्रिय झाले। धनगर आरक्षणासाठी सुद्धा त्यांनी लढा सुरू केला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला एसटी मधून आरक्षण दिलंय। धनगड आणि धनगर एकच आहेत। धनगड ही जात इथं अस्तित्वातच नाही, मग बाबासाहेब त्या जातीला आरक्षण का देतील असा प्रश्न ते उपस्थित करतात आणि त्यामुळे जे धनगड आहेत तेच आम्ही धनगर आहोत असं दीपक बोराडे म्हणतात। त्यामुळे धनगड म्हणून मिळणारं एसटी आरक्षण आम्हाला मिळावं अशी मागणी घेऊन त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलन करायला सुरुवात केली। समाजकारणासोबत ते राजकारणात सुद्धा सक्रिय झाले। दीपक बोराडे राजकारणात आले 2014ला। त्यांनी सगळ्यात पहिल्यांदा भोकरदनमधून विधानसभा निवडणूक लढली, तिथे त्यांचा पराभव झाला। 2019ला ते पुन्हा एकदा वंचित आघाडीकडून लढले, तिथेही त्यांचा पराभव झाला। 2024ला त्यांनी जालना लोकसभा लढवली, तिथेही त्यांचा पराभव झाला। निवडणूक ते हारत होते, पण त्यांचा लढा हा कायम सुरू होता। धनगर आरक्षणासाठी त्यांनी पंढरपूरमध्ये, नाशिकमध्ये आणि मंत्रालयात सुद्धा आंदोलन केलं होतं। त्यांच्या मंत्रालयातल्या आंदोलनाची चांगली चर्चा झाली होती। 2023ला त्यांनी जालन्यात सुद्धा एक मोर्चा काढला होता, त्या मोर्चाची सुद्धा त्यावेळेला चांगली चर्चा झाली होती। जालन्यात जेव्हा 2023 मध्ये आंतरवाली सराटीत लाठीचार्जची घटना घडली होती, त्यावेळेला पोलिसांच्या समर्थनात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर त्यांनी उपोषण केलं होतं, ते सुद्धा चर्चेत आलं होतं। पण या सगळ्यात महत्त्वाचा ट्विस्ट आता आला सप्टेंबर 2025 मध्ये। मराठवाडा मुक्ती संग्राम दिन म्हणजेच 17 सप्टेंबरचा मुहूर्त त्यांनी निवडला। दीपक बोराडेंनी नव्यानं लढा सुरू केला। जालन्यातल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नियोजित स्मारकाच्या ठिकाणी त्यांनी उपोषण सुरू केलं। मागच्या 2 वर्षात याच जालन्यामध्ये आधी मनोज जरांगे, नंतर लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांची उपोषणं झालेली होती, आंदोलनं झालेले होते। त्यामुळे नेहमीसारखंच हे सुद्धा उपोषण असेल आणि पुढे काहीतरी तोडगा निघेल असं वाटत होतं लोकांना। त्या उपोषणाकडे, त्या आंदोलनाकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष आलं। पण 24 सप्टेंबरचा दिवस उगवला, हा दिवस महत्त्वाचा होता। 24 सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर दीपक बोराडेंच्या समर्थनात मोर्चा निघाला आणि त्या मोर्चानंतर दीपक बोराडेंनी सभा घेतली। या सभेला जालन्यात कदाचित कुणीच पाहिली नसेल एवढी गर्दी झाली, एवढी मोठी सभा ही पार पडली। या सभेला तुफान लोक आले, धनगर बांधव राज्यभरातून तिथे दाखल झाले आणि या सभेचे सगळे ड्रोन व्हिडिओ हे त्यानंतर व्हायरल झाले। दीपक बोराडेंची भूमिका काय हा प्रश्न महत्त्वाचा आहे। तर र आणि ड च्या घोळात आरक्षण गुंतलं असं दीपक बोराडे म्हणतात। 2014ला देवेंद्र फडणवीस यांनी बारामतीतून शब्द दिला होता, धनगर समाजाचे प्रश्न सोडवतो असं ते म्हणाले होते। त्यामुळे समाज भाळला गेला होता। त्यानंतर महात्मे असतील, पडळकर असतील, जानकर असतील, राम शिंदे असे अनेक जण भाजप सोबत आहेत नेते। त्यामुळे 5-10 नेत्यांच्या भरोश्यावर भाजप आहे। त्यामुळे नेत्यांनीही भानावर यावं असा थेट इशारा दीपक बोराडे यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत दिलाय। दीपक बोराडे जरांगेंबद्दल काय म्हणतायत? मागच्या 2 वर्षात राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालेला दिसला होता। मनोज जरांगे यांनी कुणबी नोंदींच्या माध्यमातून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणाची मागणी केली होती। त्यामुळे ओबीसी नेत्यांनी जरांगेंविरोधात अक्षरशः रान पेटवलेलं होतं। पण दीपक बोराडे यांनी काहीशी वेगळी भूमिका मांडलेली आहे। मराठा बांधवांनी आंदोलन केलं, 4 आयोगांनी त्यांचं आरक्षण नाकारलं, कोर्टानं नाकारलं, पण तरी आरक्षण त्यांनी घेऊन दाखवलं। कारण एका मनोज जरांगेंचं करोडो लोकांनी ऐकलं, जे अनेक मराठा मुख्यमंत्र्यांना जमलं नाही ते एका मनोज जरांगेंनी करून दाखवलं असं दीपक बोराडे म्हणतात। त्यामुळे मनोज जरांगेंकडून शिकलं पाहिजे, मराठा बांधवांकडून शिकलं पाहिजे अशी भूमिका दीपक बोराडेंनी घेतलेली आहे। एकीकडे लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे आणि इतर ओबीसी आंदोलकांपेक्षा दीपक बोराडेंची भूमिका ही वेगळी असल्याचं त्यांच्या या भूमिकेतून स्पष्टपणे दिसतंय। त्यांच्या याच भूमिकेची ओबीसी आंदोलकांमध्येही चर्चा सुरू असल्याचं दिसतंय। एकूणच दीपक बोराडेंच्या उपोषणाची, त्यांच्या लढ्याची सरकार काय दखल घेणार, धनगर आरक्षणाबद्दल काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं असणारच आहे। पण धनगर आरक्षण लढ्याच्या इतिहासात
जालन्याची ही सभा आणि दीपक बोराडेंचं नाव हे नेहमी लक्षात ठेवलं जाणार आहे, हे नक्की आहे. तुम्हाला ही सगळी माहिती कशी वाटली ते कळवा. धनगर आरक्षणाच्या लढ्याबद्दल तुमचं मत काय ते सुद्धा कळवा आणि तुमच्या कमेंट बॉक्समध्ये करायला विसरू नका. अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी पाहत रहा लोकमत.